तिलाच सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाले. परटोली संघाचं मनोधैर्य वाढलेलं बघायला मिळतं. पहिला सामना सुद्धा जिंकायला हवा होता, मात्र 53 धावा चेस करत असताना हरले. यावेळेस ओरपी चेंडू आहे, फटका बघायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने जात असताना एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक सज्ज झालेला बघायला मिळाला. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. धावफलकाचा श्रीगणेशा होत असताना सरीव संघाच्या आपण पाहतो. धावफलकावरती एक धाव, कुठलाही गडी अद्यापर्यंत बाद नाही. षटक क्रमांक पहिलं सुजित, राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना चेंडूला अडवून फेकी केली गेली. 2 धावा या चेंडूवरती. धावफलकावरती 3 धावा एकूण अंकित झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. बिनबाद 3 धावा धावफलकावरती आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सुजित सज्ज. या वेळेला परफेक्ट मिडल झालाय का? मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न यशस्वी आणि जजमेंट चुकीचं. जेल टिपलाय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय आणि धावफलकाची गती वाढवली जाते. 9 धावा धावफलकावरती. गणेशच्या बॅट मधनं एक धमाका आलाय. 2 चेंडू फेस करत असताना 8 धावांवरती खेळतोय. राईट हँड बॅट्समन. या वेळेला पुन्हा एकदा लॉकटेड हिट खेळायचं होतं. फटका फसलाय आणि इथं गडी बाद होईल. धक्का क्रमांक पहिला सरीव संघाला. थँक्यू. सुजितचं हे षटक आपण पाहिलं, संमिश्र स्वरूपाचं षटक. धावा जर आपण पाहिल्या तर 9 धावा या षटकामध्ये आल्या. आणि महत्वाची गोष्ट अशी की महत्वाचा गडी जो सलामीसाठी आला होता त्याला मात्र माघारी पाठवलं. गणेशच्या बॅट मधनं षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि मिडनच्या हातामध्ये खेळ देऊन बाद झालाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय हर्षल, अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू गुड शॉट. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. वेगानं सीमारेषा गाठतोय चौकार. धन्यवाद. या वेळेला अरुणला मात्र सूर सापडलेला बघायला मिळाला. गॅप सिलेक्शन चांगलं होतं आणि चेंडूला चौकारासाठी पाठवून दिलं. 4 धावांनी धावफलक पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळतं. 13 धावा धावफलकावरती आहेत. हर्षल पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र थोडासा प्रेशर मध्ये आहे. बघावं लागेल या चेंडूवरती काय चित्र असेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका, अतिशय चांगला फटका आहे. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळाली. हर्षल या वेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू जागेवरच थांबलाय, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाहीये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरून हर्षलला आपण पाहतो. चांगलं कमबॅक केलं. चौकार आल्यानंतर या 2 चेंडूंवरती मात्र सिंगल बघायला मिळाली. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये कमी धावा खर्च करणं हे गोलंदाजासमोरचं आव्हान असतं. सलामीसाठी आलेला अरुण स्ट्राइक वरती खेळताना आता बघायला मिळेल. लेग स्टिक वरती स्टान्स आहे. या वेळेला चेंडू चांगला बघायला मिळतोय आणि आशाळभूत नजरेनं पंचांकडे वाईट साठी मागणी केली जाते, मात्र पंच तटस्थ. पंचांच्या भूमिकेमध्ये निरंजनजी सावंत सर आपण पाहतो. त्यांच्या समवेत स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत रमेशजी म्हात्रे सर.
या वेळेला लॉकटेड हिट आहे. फटका चांगला बघायला मिळतोय. कॉपी बुक टाईप फटका, अगदी क्लासिकल चौकार. थँक्यू. गणेश वरती आक्रमण. हा चौकार आल्यानंतर धावफलक 19 वरती जाऊन पोहोचलं. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हर्षल राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करण्यासाठी समोर अरुण. हा डिटर फलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी बॅटच्या टोला स्पर्श झालाय आणि एकाच धावेवरती समाधान. दुसरं षटक मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं आणि धावफलकावरती 20 धावा. दोन षटक संपन्न झाली. 20 धावा धावफलकावरती आणि एक गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. भरत आलाय गोलंदाजीसाठी. दोन सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि यावेळेस पुनश्च एकदा सज्ज झालाय. षटक क्रमांक 30 संघासाठीचं आणि वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक. सामना करण्यासाठी समोर सरीव संघाचा हा डिटर फलंदाज सलामीसाठी आलाय आणि अद्यापपर्यंत अबाधित आहे. अरुण फलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळेल. उजव्या हाताचा हा फलंदाज. यावेळेस थोडासा दिशा भरकटलेला हा चेंडू. मेक्या सरांचा इशारा. वाईड येतोय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये धावफलकामध्ये वाढ. 21 धावा धावफलकावरती अंकित झालेले आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा भरत. यावेळेस यष्टनच्या अगदी जवळ जात असताना अगदी शेवटच्या मोमेंटला हलक्या हातानं पुश केलं आणि एक धाव वसूल केली. याच दरम्यान आगमन झालं डीजे महेशचे सर्वेसर्वा. महेश यांचं आगमन झालं. स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. फटका चांगला बघायला मिळतोय. सीमारेषेवरती एकच धाव. फिल्डिंग चांगली बघायला मिळते. व्यूव्हरचना सजवलेली बघायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी टाकली जाते त्याच पद्धतीसाठी क्षेत्ररक्षण सुद्धा सज्ज आहे. व्हेरी गुड बॉलिंग. वय जरी कमी असलं तरी मात्र क्रिकेटचा दांडगा अनुभव. या वेळेस यॉर्कर लाईन फेकायचा होता मात्र लेग स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू. स्टायलिश पंच म्हणून आपण ज्यांना पाहतोय मेक्या सर वाईटचा इशारा देताना. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रोग्रेस मध्ये. या वेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउट खेळलेला हा फटका. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली आणि 2 धावा धावफलकावरती इथून ऍड होतील. भरतच्या गोलंदाजीवरती आपल्याला बघायला मिळतीये. धावसंख्या 26 धावांवरती पोहोचलेली आहे. अरुणसाठी हा चेंडू फुलटोज पर्वणी होतीये. या वेळेला अरुण सांगतोय थँक्यू सो मच भावा. या आल्या 6 धावा. षटकार. थँक्यू. अरुण सेट झालाय आणि सेट झालेला असताना फुलटोच. षटक क्रमांक 30 भरतच्या गोलंदाजीवरती हल्ला. षटकातील अजून षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. या वेळेस
लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. वाईडच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती एक धाव ऍड होतीये. 33 धावा धावफलकावरती आहे. व्हेरी गुड. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलं. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी रवाना होण्याचा प्रयत्न केला होता मात्र धाडच झालं नाही. माघारी पाठवलं. एकाच धाबेवरती समाधान. एकापेक्षा जास्त काहीच नाही. संयमानं खेळत असताना अरुणला आपण पाहतो आणि त्याच्या समवेत अक्षय. समोरून वेगवान मारा चालू आहे. भरत राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेनं ढकलून दिले. ऑफसाईडला चांगलं क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. 3 षटकं संपन्न झाली. पंच मेक्या सरांचा इशारा आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 35 धावा आपल्याला बघायला मिळतात. ड्रिंक्स ब्रेकचा समय. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली जाते. या ड्रिंक्स ब्रेकच्या वेळामध्ये तुम्हाला वेळ मिळत असतो मित्रांनो, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, समोरचा संघ कसा खेळतो याच्यावरती चर्चा करण्यासाठी, काय व्यूहरचना करता येईल आणि आपल्या संघाला मात्र फ्रंट फुटवर घेऊन येता येईल, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ मिळत असतो. आणि हाच तो ड्रिंक्स ब्रेकचा समय. अतिशय महत्वाचा समय असतो. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2021 हे भव्य दिव्य आयोजन. या लीगचं SPL अर्थातच स्पेशल प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. आणि जसं जसं एक एक पर्व पुढे जात चालली ही स्पर्धा यशाच्या उच्च शिखरावरती जाताना आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार अध्यक्ष आदरणीय रामजी पाटोळे साहेब, त्यांच्या समवेत उपाध्यक्ष जितूजी पाटोळे सर आणि एक लाडकं गोड व्यक्तिमत्व अर्थातच सचिव वैभवजी पाटोळे सर आणि संपूर्ण शेंदूर ग्रामस्थांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अतिशय महत्वाची. आणि ज्या स्पर्धेची वाट मात्र संपूर्ण शहापूर तालुका वर्षभर पाहत असतो तीच ही स्पर्धा मित्रांनो. या भव्य दिव्य स्पर्धेचं हे आयोजन आपण पाहतोय. 5वं पर्व आणि आजचा 5वा दिवस. या 5व्या दिवसातला हा 5वा सामना आपल्याला बघायला मिळतोय अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मैदानामध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. तिसरं षटक संपलं आणि धावफलकावरती धावा 35 आपल्याला बघायला मिळाल्या. ड्रिंक्स ब्रेकचा समय होता तो इथून संपन्न होतोय आणि काही क्षणामध्येच पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. हर्षल परटोली संघाचा अतिशय धुरंधर खेळाडू. अक्षय साठी यावेळेस दिशा बघावी लागेल. पंचांनी या चेंडूला अवैध घोषित केलं. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती अंकित होईल. हर्षलचा हा पहिलाच चेंडू हा वाईड आलाय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जातं. 36 धावा स्कोर कार्ड वरती, 1 बाद 36. या वेळेला उर्पी चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा होता मात्र लॉकटेड शॉट खेळू शकला नाही. डाऊन द ग्राउंड जात असताना हा फटका अगदी एकाच धाबेसाठी हा बघायला मिळाला. या वेळेला फटका फसलाय. भविष्य हवेमध्ये आहे आणि झेल टिपला जातोय. हर्षल चेंडूच्या खाली अप्रतिम झेल. दुसरा धक्का बसतोय चरीव संघाला.
SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. धन्यवाद. SPL चं हे शीर्षक गीत आणि मैदानावरती चैतन्याचं वातावरण. हर्षल आपण पाहतोय यावेळेस फटका फसलेला बघायला मिळतोय आणि बॅक टू बॅक दुसरा आघात फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू डीजे. डीजे महेश आल्यानंतर मात्र एक वेगळं चैतन्य मैदानात निर्माण होत आहे. जबरदस्त संगीत संयोजन त्याच्या माध्यमातून आमच्या आवाजाची सुद्धा सातत्यानं काळजी घेतली जाते. थँक्यू डीजे महेश. हा गडी बाद झालाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसत असताना हर्षलच्या गोलंदाजीवरती गडी बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. रविराज स्वतः कर्णधार संघाच्या धावसंख्या वाढवण्याच्या कामामध्ये किती हातभार लावेल हे पाहावं लागेल. आणि गोलंदाजी मार्क वरती समोरून आपल्याला बघायला मिळतोय हर्षल. ही इज ऑन अ फायर. हॅट्रिक वरती असताना हा चेंडू समोर फलंदाज आपण पाहायला मिळतोय. राम साठी हा चेंडू घेऊन जाताना बघायला मिळेल. चला मित्रांनो स्पीडअप करा. षटक क्रमांक 4 आहे हर्षल. राईट आर्म राऊंड द विकेट. राम साठी हॅट्रिक बॉल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे मात्र फलंदाजाच्या नशिबाची साथ त्याला मिळतीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला. एक धाव या चेंडूवरती येते. गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय हरेश. हर्षल अतिशय चांगला गुणी खेळाडू आहे. परटोली संघाचा हा खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला मिस केला आपण त्याला. यावेळेस कलात्मक फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. पृथ्वीशे पाठिंबा यांचा संघाला. धन्यवाद. थँक्यू. गुड शॉट. रवींद्र आल्या आल्या मात्र कर्णधाराची भूमिका काय असते हे सांगत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. षटक क्रमांक 4 आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अतिशय चांगलं गुणलेखन बघायला मिळतंय भूषण सरांच्या माध्यमातून. धावफलकावरती 42 धावा. पुन्हा एकदा बॅटची एज घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. हा दुसरा चौकार लागोपाठ. थँक्यू. 4 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती तब्बल 46 धावा. 46 ऑन अ बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. क्रिकेटचा हा खेळ मेडिसन क्रिकेटचा खेळ म्हटलं म्हणजे आम्हा सर्व तरुणाईच्या अगदी जीवाभावाचा विषय असतो. क्रिकेटच्या या खेळासाठी आपण सर्वजण तनमन धनानं काम करत असतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो हार जीत काही चुका होणं नेहमीच होत असतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती. बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब पंचांचा इशारा आपण पाहतो आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा मानस असेल. गोलंदाजी मार्क वरती आहे.
परटोली एक्सप्रेस. सुजित आलाय. स्ट्राइक वरती फलंदाज राम आहे आणि नॉन स्ट्राइक वरती फलंदाज रवींद्र. रवींद्रनं मात्र 2 चौकार वसूल केले आणि 2 चेंडूंचा सामना करत असताना वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. स्ट्राइक वरती राम आहे आणि समोर गोलंदाज परटोली एक्सप्रेस अर्थात सुजित. पहिला चेंडू हवेमध्ये अप्रतिम झेल. फलंदाज बाद होतोय. राम बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाचा एखादा दिवस खराब असतो, त्या दिवशी जास्त धावा त्याच्या गोलंदाजीवरती जात असतात, किंवा एखाद्या पंचाचा एखादा दिवस खराब असतो. अतिशय तनमन धनानं माणूस अगदी मनापासून भावनेनं या खेळाशी जोडला गेलेला असतो. प्रत्येक माणूस आपल्या परीनं कष्ट करत असतो आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतो. पंच असू देत, समालोचक असू देत, स्कोरर असू देत, ऑफिशियल अपडेटर असू देत, किंवा आयोजन कमिटीमधील सभासद असू देत, सर्वांवरती एक वेगळं प्रेशर असतं आणि या प्रेशर मध्ये बऱ्याचदा छोट्या मोठ्या चुका प्रत्येकाच्या माध्यमातून होत असतात. मित्रांनो, क्रिकेटच्या खेळाबद्दल सांगायचं झालं तर सर्वांच्या भावनांशी जोडलेला हा खेळ असतो आणि या खेळाच्या माध्यमातून कधी कधी एखादी चूक प्रत्येकाकडून होत असते आणि चेंडू बघायला मिळाला. यावेळेला चूक झाली गोलंदाजाकडून. वाईड येतोय आणि 1 धाव अभ्यंतरची या धावफलकावरती जोडली जाईल. यष्टीरक्षकाची कामगिरी वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल, कारण अतिशय चपळाईनं अगदी झेपावत जाऊन चेंडूला मात्र स्टॉप केलं. अन्यथा 4 धावा अजून एक्स्ट्राच्या बघायला मिळाल्या असत्या. व्हेरी गुड बॉलिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय सुजित आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात असताना चांगलं फिल्डिंग होत आहे. चेंडूला अडवलं आणि सुपूर्द केलंय. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकला नाहीये आणि 2 धावांनी धावफलकाला पुढे सरकवलं जातं. 51 धावा धावफलकावरती आहेत. संमिश्र सुरुवात दोनही संघासाठी. षटक क्रमांक 5 मार्गस्थ गोलंदाज सुजितला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज आणि समोर आव्हान. खोदून काढलंय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेला धावबाची संधी निर्माण झाली होती, मात्र दबडली गेली आहे. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती आहेत. सुजित उजव्या हातानं डाव्या बाजूनं. यावेळेस लॉकटेट फटका बघायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे. झेलसाठी प्रयत्न केला होता, मात्र शेवटच्या मोमेंटला जास्त मेहनत बघायला मिळाली आणि चेंडूला अडवत असताना गुड फिल्डिंग. 1च धाव या चेंडूवरती. किती 1च धाव या चेंडूवरती. गुड फिल्डिंग आणि थ्रो सुद्धा अतिशय उत्तम बघायला मिळाला. रवींद्र यावेळेस स्ट्राईकवर असेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले आणि यशस्वी प्रयत्न. यावेळेस फलंदाजाला बीट करून जाणारा हा चेंडू, हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 5 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 53 धावा आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, मगाशी मी चर्चा करत होतो, क्रिकेट हा आपल्या सर्वांच्या भावनांशी जोडला गेलेला खेळ आहे आणि या खेळामध्ये मात्र
ज्या ज्या वेळेला प्रेशर असतं, ज्या ज्या वेळेला गेम चालू असतो, बऱ्याचदा समालोचकाकडनं चुका होत असतात. एखादा शब्द किंवा एखादी कृती चुकीची वर्णन केली जाते, कुणाचं मुद्दाम करण्याचा उद्देश नसतो. एखाद्या पंचांकडून एखादा निर्णय क्रुशल मुवमेंटला थोडासा चुकीचा पाहायला मिळतो. एखादा खेळाडू एखाद्या चुकीच्या मुवमेंटला चुकीचा खेळत असतो, लवकर बाद होतो. त्यांचा कुणाचा उद्देश नसतो की चुकीचं काम करायचं, मात्र त्या खेळाडूचं, त्या पंचाचं, त्या समालोचकाचं चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ क्रॉप करून व्हायरल करणं ही अतिशय दुर्दैवी घटना असते. आणि अशा प्रकारच्या घटना जर आपण कोणी करत असाल तर कृपया त्या टाळाव्यात, कारण चांगल्या खेळासाठी आणि चांगल्या गेमसाठी या गोष्टी चांगल्या नसतात. चला चालूया. चालू होतोय षटक क्रमांक 6 व भरतचा हा चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मिडविकेटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र थांबवून ठेवलं फलंदाजाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. धावफलकावरती 60 धावा. षटक क्रमांक 6 इन प्रोग्रेस आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. पेस जबरदस्त होता या चेंडूवरती आणि अतिशय वेगानं निघून जात असताना गुड बॉलिंग. पुन्हा एकदा समोर फलंदाज स्वतः कर्णधार रवींद्र साठी चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना जबरदस्त जजमेंट, 100% मेहनत आणि फलंदाजाला बाद करत असताना टिपलाई झेल. रक्षण चांगलं बघायला मिळालं. गोलंदाजाला साथ देत असणारी फिल्डिंग बघायला मिळते. परटोलीचा संघ युवा खेळाडू आहेत आणि अतिशय तत्पर बघायला मिळतात. फील्ड वरती असताना चांगले झेल टिपले जात आहेत. अतिशय चांगला आउटफील्ड वरती क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक कंप्लीट पॅकेज टीम बघायला मिळते. बरंच पुढचा चेंडू या वेळेला बॅटची कडा घेऊन शॉर्ट फाईन लेग वरती चेंडूला अडवलं. एकच धाव या चेंडूवरती आहे. षटक क्रमांक 6 आहे. या प्रगतीपथावरती भरत नावाचा हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलंय. ऑन ड्राईव्ह. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मात्र वेगानं सुजित चेंडूवरती. षटक क्रमांक 6 संपन्न झालं आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 62 धावा. 62. सहा षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 62 धावा. पूर्वार्धातले शेवटचे 2 षटक शिल्लक असतील आणि मायक्रोफोन वरती करूयात थोडंसं परिवर्तन. या ऐकूयात पुनश्च एकदा बदलापूरचा बुलंद आवाज महेश धुळे सर अर्थातच मॅडी सर यांना. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. अंतिम 2 षटकामध्ये आपण जाऊ. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक बाडिश लॉंगॉनला आपण पाहतोय. एक धाव तिथे कंप्लीट होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती टीमची टोटल आपण पाहिली तर 63 या आकड्यावरती आहे.
गोलंदाज जगदीश 7व्या क्रमांकाचे षटक आणि 7व्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील पंचांच्या उजवीकडून. राऊंड विकेटने यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑनला बीट करून, वाईडिश लॉंग ऑनला बीट करून सीमा पार. थँक्यू. षटकाराने धाव संख्या वेगाने पुढे सरकत असताना पहिले सत्र आपण पाहतोय आणि या पहिल्या सत्रामध्ये एक जबरदस्त कामगिरी फलंदाजी करत असताना चरीव या संघाची आपण पाहतोय. टॉस त्यांनी जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. यावेळेस लाईन चांगली आहे, मिस केली आहे. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी कदाचित असं वाटलं होतं की हा यष्ट्याना स्पर्श करून जाईल, इतका खोलवट टप्प्याचा हा बॉल होता. कीपर बीट झाले, त्यानंतर एक धाव तिथे अंकित करण्यात आली. संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाते. या षटकामध्ये अद्यापर्यंत जगदीशचा विचार केला तर 3 चेंडू त्यांनी फेस केले आणि 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. षटक चांगलं होतं. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज सुजितचं फुलटॉस बॉल, यावेळेस फटका दर्जेदार आहे. लॉंग लेग सीमारेषे बाहेर सरळ चेंडू चाललाय. पंचांचा इशारा यावेळेस नो बॉल आणि रन्स मिळतात या 6, 6+1. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, अजून एक धमाका. चेंडू सरळ चाललाय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येणारा फ्लॅट षटकार. फलंदाज आपण पाहतोय सेट ऑन फायर. महेशच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. अपवाद वगळला तर 4 षटकार आपण पाहिलेत. काय फलंदाजी आहे फ्लातून. ऑन साइडला चेंडू यावेळेस बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आला नाही. या चेंडू गॅदर करेपर्यंत थोडीशी फंबॉल होत आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, परंतु या दुहेरी धाबेवरती संकेत मानावा लागतंय. अगदी मी म्हणेन संकोच करत असताना टीमची टोटल यावेळेस 91 धावा, 91. षटक अत्यंत महागडं होतं. गोलंदाज जगदीशचा स्लॉगवरचं षटक आणि त्या स्लॉगवरच्या षटकामध्ये पुरेपूर वापर करत असताना फलंदाज आपण पाहिला तर महेशला पाहिलं. राहुल आणि महेश ही जोडी मैदानावरती आहे. महेशचा विचार केला तर महेशच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिलेत. अद्यापी एक दुहेरी धाव, 2 सिंगल. त्यानंतर त्याला साथ देत असताना राहुल 2 षटकार, 2 दुहेरी धावा आणि तब्बल 5 सिंगल. एकंदरीत टीमची टोटल जाऊन पोहोचते 91 वरती. 7 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय हे निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये पाहायचे किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट असेल. ते म्हणजे परटोळी या संघाच्या अगेन्स्ट. आखो टप्प्याचा बॉल, फटका चांगला होता परंतु सेल होईल ड्रॉप. एक चूक या ठिकाणी महागात पडत असताना आपण पाहतोय झेलचं रूपांतर धावांमध्ये होत असताना आपण पाहतो एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने
टीमची टोटल यावेळेस 92. दरम्यान आमच्या मंचावरती आपण पाहू शकाल ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी हजेरी लावली आहे त्यांच्या अतिथीगण आदरणीय धनाजी लाटे साहेब त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी मी तर म्हणेन आयोजकांच्या सोबतीला पाहुणचार करत असताना भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहे मुरबाड तालुक्यातील आणि या स्पर्धेला त्याने वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली आहे. त्याचं देखील आपण पाहिलं तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज पप्पूला तुम्ही पाहताय. पप्पू पास हो गया. 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर एकही मोठा फटका नाही आहे आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल आपण पाहतो 93. 2 ऑफिशियल सज्ज होतात. त्याच दरम्यान आदरणीय वैभवजी पाटोळे सर हे आमच्यातून रजा घेत असताना आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. ॲज अ स्कोरर म्हणून त्यांनी भूमिका पार पाडल्या. आयोजकांमध्ये देखील त्यांचं मोलाचं वाटा आहे आणि ते करत असताना आज नक्कीच निरोप घेत आहेत या मॅच मधून. टीमची टोटल यावेळेस 94. ऑन साइडला फटक्याला उचललंय. उंची जास्त लांबी पाहायचे आणि लांबी देखील जास्त होती आणि चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जात असताना हा देखील एक गगनाला गवसणी घालणारा जबरदस्त तडाखा षटकार. या षटकाराने तब्बल 100 धावा कंप्लीट. ऑन साइडला आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू घरंगळत चाललाय. शतक शिकेदार वेगाने. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील होईल कंप्लीट. सुरुवातीला अत्यंत चांगले बॉल आपल्याला पाहायला मिळाले पप्पूच्या माध्यमातून. पप्पूने 2 चेंडू सलग अतिशय अप्रतिम फेकले ज्यावरती सिंगल धाव आली. त्यानंतर एक चेंडू वाईड फेकला. त्यानंतर आलेला षटकार दिशेपासून थोडेसे भरकटले आणि यावेळेस आलेली 2 दुहेरी धाव. इथे पाहायचंय पंचदर्शवदासनासाठी वाईड बॉल. 1 धाव तरी ते जोडली जाईल परंतु रन्स मिळणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी धावबादच्या रूपाने होतील बाद.
ज्युनियर गणेश पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती मॅन्डेटरी पॉवर प्ले स्ट्राईक इनला प्रसाद आणि पहिल्याच बॉल वरती आघात तर केलाय परंतु यावेळेस त्याचा अंजाम काय होईल फलंदाज होईल बाद गोल्डन डकची शिकार होत असताना पहिला धक्का लागतोय परटोली टीमला बिग विकेट बिग लॉस फलंदाज बाद थँक्यू डीजा यावेळेस आपण पाहतोय कमरच्या दिशेने फटका अप्रतिम होता नजाकत पाहायला मिळाली परंतु यावेळेस कॉपी बुक स्टाईलने खेळलेला हा फटका आपण बघतोय क्लास होता 2 धावा फलकावरती येतात डीजे याच्या माध्यमातून सुमधुर संगीत सातत्याने ऐकवलं जातंय 2 धावा फलकावरती समाधानला आपण पाहतोय समाधान व्यक्त करत असताना 2 या धावा संख्येवरती गोलंदाज तयार अजून एक यावेळेस इनसाइड आउट फटका लाजवाब आहे सर्कल तर क्लिअर केली आहे परंतु यावेळेस झेल टिपला जातोय अजून एक धक्का लागत असताना या मॅच मध्ये परटोली टीमला लागणारा हा दुसरा धक्का फलंदाज बाद थँक्यू पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगले प्रयत्न राहिलेत गणेश ज्युनियरचा आपण पाहिलं तर एक मॅन ऑफ द मॅच देखील त्यांनी घेतली आहे असा हा गणेश नाही तर दुसरा गणेश सिनियर गणेश असे 2 गोलंदाज तुम्हाला नक्कीच भूषण पाटोळे ॲज अ स्कोरर म्हणून आहेत भरपूर अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि 2 धावत संख्येवरती 2 धक्के लागतात मॅच रफ अँड टफ होईल यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका आपण पाहतो अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहेत यॉर्क लाईनचा चेंडू होता खोलवर टप्प्याचा त्याला मात्र कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात खेळण्यात आला कोणती धाव तिथे नाहीये कारण त्याचं कारण की क्षेत्रक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळतं 30 यार्ड मध्ये गोलंदाज तयार पुन्हा एकदा गणेश आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवला अलॉंग द कार्पेट भन्नाट वेगाने चेंडू सरळ चालला वाईड स्लॉंगला बीट करून काऊ कॉर्नर क्षेत्राला बीट करून चेंडू जाणारा हा पहिला संघर्षाचा संघर्षमय चौकार स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वाद बदलते नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि या मॅच मध्ये धावसंख्या धाव फलकावरती या चौकाराने उंचावत असताना वृद्धिंगत होत असताना 6 या आकड्यावरती 108 धावांचं लक्ष कमरच्या दिशेने फटका खेळायचा होता मिस टायमिंग झालंय कॉल इथे येतोय यावेळेस झेल स्वीकारला जातोय अजून एक फलंदाज होईल बाद आणि अजून एक विकेटचं होईल पतन फलंदाज बॅक टू द डगआउट हर्षल ला मात्र माघारी परतावा लागतंय अजून एक धक्का लागत असताना टीम परटोळी संघाला त्या खेळाडूकडे आणि ते दाखवून देत असताना या मॅन्डेटरी पाबपेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार यावेळेस सिनियर गणेश
बॅक टू बॅक गणेश हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साइडला क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटम पॅडच्या मधोमध चेंडू निघून चाललाय सरळ. रमेश म्हात्रे सर सांगत असताना की हा चेंडू डॉट आहे. कोणत्या प्रकारची खून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. अगदी भीष्मासारखे ठाम उभे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिरावली 6 या आकड्यावरती. अजून एक यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. स्विंग अँड मिस करत असताना अजून एक चेंडू येईल डॉट. चांगली गोलंदाजी आहे. गणेशचं कौतुक करावं तितकं कमी. मागच्या मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील होता गोलंदाज. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच सांगत असताना की एस इट इज वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी. हा चेंडू शरीरापासून भरपूर दूर ठेवण्यात आला. अडकीच गणेशचा हा अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव देऊन जाईल, ती म्हणजे परटोळी संघाच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गणेश. ऑन साइडला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथेच झेल टिपला जाईल आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना, चौथा झटका लागत असताना परटोली संघाला फलंदाज बाद. वेग होता, जणू काही चरीव संघाने एक्सिलेटर वरती पाय दिला होता. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिला तर कदाचित ट्रॅफिक मध्ये अडकलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे परटोळी संघ. कारण एका पाठोपाठ गडी बाद होत आहेत. धावसंख्या अगदी स्थिरावली आहे. ऑन साइडला आपण पाहतो अलॉंग द कार्पेट चेंडू येते सरळ यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये आणि नक्कीच तिथून जाणारा हा चेंडू जमिनीला कदाचित गुदगुल्या करत जाणारा हा बॉल चौकार. थँक्यू 11 धावा धावफलकावरती आहेत. 108 धावांचं लक्ष्य. टार्गेट भलं मोठं आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला करायचं काय तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. जे टॉप ऑर्डर मध्ये जमलं नाही ते मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला करून दाखवायचंय. शांत डोक्याने खेळ तुम्हाला करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं ना, शांत डोक्याने खेळ केला तर कदाचित काही निर्णय असतात ते महत्वाचे असतात आणि तो निर्णय तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये घ्यायचंय. या मॅच मध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये थांबायचंय की नाही थांबायचंय हा सर्वस्व तुमच्या हातामध्ये. हा निर्णय डू ऑर डायची मॅच. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका होता, तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. 108 धावांचं टार्गेट कंप्लीट करत असताना 2 षटकांचा वाजवी खेळ या मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालंय आणि या क्रीडांगणावरती आपण पाहतो अद्यापपर्यंत या अंतिम सामन्यामध्ये गोलंदाजांचा पगडा भरपूर चांगला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये ज्युनियर गणेशने फेकलेलं षटक अप्रतिम होतं, ज्यामध्ये 3 विकेट 6 धावा आणि सिनियर गणेशचा विचार केला त्याने देखील 6 धावा खर्च केला. परंतु त्या षटकामध्ये फक्त एकच विकेट त्याला प्रस्थापित करता आली आहे. हे या मागचं कारण आहे. गोलंदाजी भरपूर चांगली आहे चरीव संघाची. सुरुवातीला जरी हा संघ अपयशी ठरला परंतु या मॅच मध्ये कमबॅक करत असताना, वापसी करत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला डरकाळी फोडून सांगत असताना की आम्ही पूर्वार्धामध्ये 107 धावा का बनवल्यात, कारण आम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचे आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे हे सांगत असताना हा चरीव संघ षटक क्रमांक 3 आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहेत. एकच धाव तिथे मिळत्या. मुख्य पंचांच्या भूमिकेत निरंजन सावंत सर. स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला पाहायला मिळतील रमेश म्हात्रे, अर्थातच सर्वांचा लाडका मेक्यादा. जेपी पॅनलच्या माध्यमातून जय पवार सरांचं देखील या क्रीडांगणावरती आगमन होईल. ऑन साइडला फटका दर्जेदार होता परंतु इथे चुकीला माफी नाहीये. फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक 5 लागत असताना
वन मोर विकेट डाऊन. फलंदाज भरत बॅक टू द पॅव्हलियन. चेस करत असताना हा संघ कदाचित डगमळलेला पाहायला मिळतोय. ऑन साइडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत लॉंग ऑनला. अगदी पुढे सरकत असताना एकच धाव तिथे मिळते. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण दोन्ही बाजूला आपण खेळाडूंसाठी जे डगआउट पाहू शकता. अगदी प्रेक्षकांसाठी देखील जे पॅव्हलियन आहेत त्याचा आनंद घेत असताना यावेळेस सखूट टप्प्याचा बॉल. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सरळ चालला यावेळेस ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे F1 क्वालिटीचा हा येणारा ब्रँडेड षटकार. या मॅच मध्ये पाहायचे कशा प्रकारे कामगिरी करतोय तो पटोली संघ. इथे विजयाचे स्वप्न मोठे फटके लगावेल का? प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार तर करावाच लागेल, कारण नितांत गरजा म्हटलं जातं ना. जर तुम्हाला इथून जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचायचंय तर मात्र दबदबा निर्माण करावा लागेल या मॅच मध्ये. टीमची टोटल 21-21. यावेळेस स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी अलॉंग द कार्पेट पर्यंत. एकच धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धाबत संख्या दफलकावाती 22. 8 षटकांची ही मॅच तुम्ही पाहताय आणि 8 षटकांमध्ये आपण पाहतोय 48 बॉलमध्ये 48 चेंडू जर तुम्हाला सामना करायचा असतो संपूर्ण स्पर्धेमध्ये 48 चेंडू जर तुम्ही फेस केले तर कदाचित भरपूर चांगली धाबत संख्या तुम्हाला उभी करता येते. पहिल्या सत्रामध्ये काय केलं चरीव संघाने? तब्बल 107 धाबा त्यांनी नोंदवल्या. एक चांगला रेकॉर्ड प्रस्थापित त्यांनी केला, कारण अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी त्यांना करायची आहे हे त्यांना माहिती आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे हे माहिती आहे आणि हे करत असताना गोलंदाजी आणि फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही फॉर्मॅट मध्ये अत्यंत लाजबाब कामगिरी पाहायला मिळते. सरीव संघाला नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा, कारण या मॅच मध्ये अजून बरंच काही वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस कॅप्टन ऑफ द टीम रवींद्र. आखो टप्प्याचा बॉल होता. यावेळेस क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एकच धाव. जणू काही सामना अगदी थोडस कठीण अवस्थेमध्ये अडचणीत टाकणारा संघ म्हटला तर सरीव संघ प्रतिस्पर्धी संघाला. परटोळी संघ आता मात्र अडचणीत सापडलाय. या मॅच मध्ये ऑनसाइडला आपण पाहतोय जी नौका आता मात्र परटोली संघाची समुद्राच्या आतमध्ये ती मात्र आता किनारी लावणार कोण हा देखील प्रश्न या मॅच मध्ये उभा राहतोय. म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय रुपेची फर्डेसर जे मेजर आहेत त्यांचं इथे आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती करतोय साहेब आपण या. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपली जागा आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या मनामध्ये. रुपेची फर्डेसर यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
चौथं षटक प्रगती पथावरती गोलंदाज तयार. लाईन पाहावी लागेल. भरपूर चांगलं व्हेरिएशन आहे. पडल्यानंतर चेंडूने हरकत केली आहे. जणू काय असं वाटलं होतं फलंदाजाला की हा चेंडू वाईड जाईल. त्या चेंडूला जाऊ दिलं, परंतु डाव्या लेग स्टिक वरून जात असताना हा बॉल अगदी मात्र एसटी रक्षकाच्या अंगावरती. यावेळेस ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. मॅक्सिमम ब्युटिफुल षटकार. पाचव्या दिवसामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. दिवस क्रमांक 5 आणि या पाचव्या दिवसाला देखील आता मात्र निरोप देण्याची वेळ इथे आली आहे. 108 धावांची गरज असताना संघाची धावसंख्या 4 षटकामध्ये आपण पाहतोय 8च्या सरासरीने 32 धावा. सुरुवातीला आपण विचार केला तर गोलंदाजांवरती नक्की आपण एक नजर टाकू. ज्या ग्राफवरती ज्युनियर गणेशने ते षटक हाताळलं त्यामध्ये 6 धावा, सिनियर गणेशने षटक हाताळलं त्यामध्ये 6 धावा, त्यानंतर षटक क्रमांक 3 अरुणने हाताळलं त्यामध्ये 10 धावा आणि रवींद्रचं स्वतः संघ नायकाने जे षटक हाताळलं त्यामध्ये देखील 10 धावा. 5वं षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील गोलंदाज पुन्हा एकदा ज्युनियर गणेश. बॅटिंग पॉवर प्ले इथे पंच दर्शवत असताना निरंजन सावंत सर. या मॅचचा हे भरपूर निर्णायक षटक असतील. सिनियर गणेश येतात सर. कदाचित बॅटिंग पॉवर प्ले नसता तर ज्युनियरचा वापर केला असता, परंतु एक चांगली रणनीती, एक चांगली स्ट्रॅटर्जी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आखत असताना सरीव संघ, कारण सामना महत्वाचा आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली करायची आहे हे धाडस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिनियर गणेश स्ट्राइक इनला रमेश. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला कन्वर्ट करायचा होता, परंतु मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. गॅप शोधायचा होता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, थोडेसे फंबल झाले मिड विकेटला, परंतु यावेळेस बॅकिंग फार चांगलं पाहायला मिळत असताना या मिळतील 2 धावा. संघ थोडस अडचणीत आहे. धावा भरपूर करायच्यात. या मॅच मध्ये तुम्हाला 100चा आकडा गाठायचा आहे. 23 बॉल आणि 74 धावांची गरज आहे. यावेळेस बॅक टू बॉलर चेंडू खेळून काढला अगदी सरळ रेषेमध्ये. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफ वरून, चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत फलंदाज कदाचित बाद होईल आणि या मॅच मध्ये व्यवस्थितरित्या बॅट ग्राउंडिंग केली नाहीये. धावबादच्या रूपानं मिळणार हे सांघिक यश सरीव संघाला आपण पाहतोय आणि फलंदाज रमेश. रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली गेल्या. रनआउट साठी ओव्हर द वेस्ट असं काही चित्र मैदानावरती आढळलं क्रुशल मोमेंटला तर कदाचित एक रिव्ह्यू तुमच्याकडे असतो. आमचे आदरणीय राम पाटोळे सर पडताळणी करत असताना डिसिजन पेंडिंग असेल या मॅचचा. ही गोल्डन विकेट असेल, कारण रमेशच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिलाय.
डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतं अजूनही भरपूर क्लोज असेल. राम पाटोळे सर आणि संपूर्ण टेक्निकल टीम त्याची पडताळणी करत असताना एक चांगला डिसिजन, नो कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला पाहायला मिळेल. एस इट इज आउट. फलंदाज होईल बाद मैदानाच्या बाहेर. थँक्यू डिझा. षटकामध्ये एक सांघिक यश. फुल टॉस बॉल आल्या यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय वाईडिश लॉंग ऑनला मिड विकेटला बीट करून सीमा रेषा पार हा षटकार. फलंदाजी करणारा संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचा. तुम्ही कोणत्या गार्डन मध्ये नाही आहेत मित्रांनो. ही स्पर्धा भरपूर डिसिप्लिन आणि त्याचा तुम्ही नक्कीच वापर करा. लाईव्ह टेलिकास्ट ज्याच्या माध्यमातून खेळाडू कक्षामध्ये देखील सतत आपण पाहतो tenniscricket.in माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये छायाचित्र टिपलं जात आहे. ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला होता. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय आणि यावेळेस मिळते एकच धाव. संघ आपण पाहतोय परटोळी संघ पूर्णपणे नांगी टेकत असताना या मॅच मध्ये, कारण अद्यापपर्यंत समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे प्रथमेश आम्हाला सांगतायत की 20 चेंडू आणि 66 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूने हरकत केली अवे फ्रॉम बॉडी. हा चेंडू शरीरापासून भरपूर दूर राहिला. पडल्यानंतर उसळी घेतली परंतु लाईन देखील चुकीची होती. पंचाने दर्शवलं की निरंजन सावंत सर अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पक्षी आपला निवारा शोधत असतात घरट्यामध्ये जाण्यासाठी, तसे मात्र पक्षाप्रमाणे हात खोलत असताना निरंजन सावंत सर यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिस टायमिंग झालं होतं परंतु या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धावेने का होईना परंतु संघाचा धावफलक यावेळेस हळूवार पद्धतीने का होईना अगदी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये महत्वाची मॅच होती. जशी हवी तशी फाईट आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. सुरुवातीला जर प्रसाद समाधान, हर्षल, कुणाल यासारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कुणाल अजूनही असेल परंतु सुरुवातीला 3 खेळाडूंचा जर विचार केला, हर्षल, समाधान आणि प्रसाद हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असते तर कदाचित भरपूर धावत संख्या देखील पाहायला मिळाली असती, फाईट पाहायला मिळाली असती, संघर्ष पाहायला मिळाला असता. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपन्न होत असताना पंच आम्हाला सांगत असताना आणि टीमची टोटल या 5 षटकाच्या अंती 46 धावा 108 धावांची गरज असताना डीजे. मॅच मध्ये रंगत नाही, कोणत्या प्रकारे मॅच मध्ये मजा पाहायला मिळत नाही, कारण मोठे फटके परटोळी संघाच्या वतीने देखील पाहायला मिळत नाहीयेत. भरपूर स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये करताना यावेळेस ऑन साइडला जणू काही यावेळेस या बॅट मधून आवाज येत असताना, आवाज घुमत असताना या मॅचचा चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. सतरा चेंडू आणि अब तक 56 धावांची गरज. या परिस्थितीत आपण पाहिलं तर भरपूर चांगला वेग, नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 6व्या क्रमांकाच्या या षटकामध्ये गोलंदाज गणेश
ज्युनियर या गोलंदाजाचा वापर केलाय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर गणेश सिनियर होते आणि आता ज्युनियरचा वापर. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगलं जजमेंट आणि अजून एक मोहरा त्या ठिकाणी टीपला जातोय. फलंदाज होईल बाद आणि कुणालची इथे या मॅच मध्ये गोल्डन विकेट समाप्त यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक लागत असताना तब्बल 7वा गडी बाद. धावांचं योगदान दिलं. चांगली फलंदाजी कुणाला जर एखाद्या खेळाडूची साथ लाभली असती तर कदाचित या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला असता, भरपूर चांगला संघर्ष पाहायला मिळाला असता. परंतु इथे गोलंदाजी देखील भरपूर चांगल्या ताकदीची आपण पाहतोय. अचरीव संघ आणि ही भरीव कामगिरी. यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल पडल्यानंतर थोडस वळण, भरपूर चांगला स्पेल पाहायला मिळाला गणेशचा देखील. गणेश नावाच्या गोलंदाजांचं कौतुक करायला काही हरकत नाही आहे. अत्यंत चांगले षटक त्यांनी हाताळले. सुरुवातीला 6 धावांचं षटक ते होतं. आता या मॅच मध्ये आपण पाहतो अंतिम दिशेकडे वाटचाल करत असताना ऑनसाइडला आपण पाहतो मिड विकेटला मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव भरधाव वेगाने घेतली जाते. एकेरी धावेने काय फलंदाज आपण पाहतोय पटोली टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाहीये, कारण सिंगल डबलला आता थारा नाहीये या मॅच मध्ये. धाव संख्या फलकावती आपण पाहतोय 53 धावा आणि येणारे 12 चेंडू 55 धावांची गरज. दिल्ली अब तक बहुत दूर है. 12 चेंडू 55 धावांची गरज. गोलंदाज तयार. रवींद्र संघ नायक येत आहेत. भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील राहिला रवींद्रचा, जे सिनियर आहेत या संघातून, स्वतः कॅप्टन आहेत. चांगले चांगले खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडवले गेले आणि एक चांगला खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय चरीव संघ. इथे यावेळेस व्हेरिएशन करत असताना भरपूर चांगला स्पेल त्यांचा राहिला. शेवटच्या क्षणाला बॅट व्यवस्थितरित्या बॉलला कनेक्ट झाली अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत मिळते फक्त एक धाव. 12 बॉल आणि 55 धावांची गरज असताना 11 चेंडू 54 धावांची गरज. सामना दूर आहे. संघ अडचणीत सापडलाय. अख्खो टप्प्याचा बॉल यावेळेस वळण घेत असताना अजून एक चेंडू येईल डॉट. षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती आहे आणि नक्कीच 7व्या षटकानंतर आम्ही थोडस परिवर्तन करू, कारण अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा सोमनाथ खाडे यांचा आवाज. 5वा दिवस आपण पाहतो आणि या 5व्या दिवसामध्ये भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं. आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे असतील. संध्याकाळचं हे सत्र पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आभार व्यक्त करेन जे आमचे ऑफिशियल पण सर रमेशजी मात्रे सर, निरंजन सावंत सर. आभार व्यक्त करेन जे 4 संघ होता त्यांचा भरपूर चांगला खेळ राहिला. सर्व खेळाडूंचा आभार व्यक्त करेन. आभार व्यक्त करेन आमचे आदरणीय राम पाटोळे सर आणि त्यांची संपूर्ण टीम. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPLचं आभार व्यक्त करेन. आभार व्यक्त करेन आमचे नक्कीच जे आमचे गुणसंख्या लेखक भूषण पाटोळे यांचा आभार व्यक्त करतो आजच्या दिवसामध्ये. उद्या आपण नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेऊ. यावेळेस रिवर्सचा अटॅम्प फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा चांगल्या असं मिळतील. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. हा चौकार. tenniscricket.in चे आमचे ऑफिशियल टीम, प्रथमेशजी परब जे ऑफिशियल अपडेटर आहेत, ऑफिशियल कॅमेरामॅन मिलन पाटील, शुभम मस्कर. उद्या नक्कीच आम्ही तुमच्या भेटीला येऊ. दिवस क्रमांक 6 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल SPL 2021 पर्व 5. सर्व प्रेक्षकांना विनंती करणं आपण यायला विसरू नका, पाहायला देखील विसरू नका. परंतु या मॅचचा रिझल्ट अजूनही येणं बाकी आहे, कारण अंतिम षटक बाकी आहे. परंतु एकच संदेश सांगेन,
प्रेक्षकांना की घरी जाताना तुम्ही सुरक्षित जा, ड्रायव्हिंग करताना तुम्ही सेफ ड्रायव्हिंग करा, कारण घरी आपल्या आई वडील भाऊ आणि बहीण आपली आतुरतेने वाट पाहतोय. तर यासाठी तुम्ही सर्वात आधी सुरक्षित घरी पोहोचा. हा होता संदेश. मी इथे थांबतो आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये घेऊन चलतोय एक पुन्हा एकदा याच विभागातील एक दमदार आवाज आदरणीय सोमनाथजी गाडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद मॅडी सर. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील शेवटचं षटक. शिवाजीच्या बॅटमधनं एक धाव आली आणि स्ट्राईक चेंज करत असताना फलंदाज बघायला मिळाले. हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरून उमेश. गुड बॉलिंग उमेश. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. आजचा शेवटचा दिवस शेवटचा सामना या स्पर्धेचा आहे. गुड शॉट शिवाजी. तलवार पुराणी मगर धार वही आहे. या सामन्यामध्ये शिवाजीला इन ऍक्शन मध्ये पाहिलं, मात्र संघाला थोडस विजयापासून दूर बघायला मिळतं. परटोलीचा हा संघ यावेळेस फटका बघायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेला चेंडूला कलेक्ट केला. चेंडू फेकी केली जाते. एक धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी केलाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2021 हे भव्य दिव्य आयोजन. आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसातला हा शेवटचा सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. आजच्या 5व्या दिवसामध्ये आपल्याला एक संघ मिळाला उमरेचा. टॉप 16 मध्ये क्वालिफाय केला आणि या संघामध्ये या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि अर्थातच तो संघ आपल्याला मिळालाय. तो संघ आहे चरीव संघ. चरीव आणि